तर अशारीत्या मी आवरून सोडून रेडी झालोय. त्या ठिकाणी एखाद्या टाइमवर फिक्स निघायचं ठरलंय, तो टाइम कधीच फिक्स नसतोय. तर 4:30 ठरलं होतं, 4:30 वाजून गेल्यात, निघाय 5:30 इझी वाजणार आहे. मामा तू सगळ्यात उशीर आलाय, तो यामुळे उशीर झालाय. मामा काय आणला? 4:30ला डॉट निघायचंय, तू 5 वाजवले तर 5 आणि परत झोपलो परत. मी तर मामा झोपलोच नाही. मामा यांना रेस्टिंग मध्ये त्याला भेटते का? एवढं त्याला कुठं देतात का? तर लई दिवस झाले या ट्रिपचा प्लॅन शिजत होता, पण आज कुठं त्याला मुहूर्त आलाय. आणि आता कुठं बाहेर फिरायला जायचंय म्हणलं, येडा गबाळ्यागत जाऊन फायदा नाही, थोडा नाटाफाटा करायच लागतोय. र बसू का? लाव साईटला आहे का गरज? हा मग लाव. पांढरी कॅच झाली ना लय अवघड काम आहे. दरवेळेस कटिंग केली की अंधी रांगवायला लागतात, त्याशिवाय बाहेरच जात येत नाही. आणि एवढ्या लवकर माहिती की असं काही नाही पिकल्यात तर टेन्शन नाही. आणि मला टेन्शन काहीच आहे तर तुम्ही अख्खा व्हिडिओ बघत नाही, त्याचं व्हिडिओ अख्खा बघणार आहो. आणि कमेंट आणि लाईक पण करीत जावा की मला पण बरं वाटत आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, उद्या सकाळ 4:30 वाजता आपण उज्जैनला निघणार आहे. आणि मी आत्ता 11:30 वाजता स्क्रिप्ट लिहायला बसलोय उद्याच्या व्हिडिओची. तर 3 दिवस आपण जाणार आहे, मग मध्ये एक व्हिडिओ पडायला पाहिजे म्हणून आता स्क्रिप्ट लिहिणार, व्हिडिओ बनवणार, 1-2 वाजता झोपणार. आणि उद्या सकाळ 4:30ला जाग येते का नाही माहीत नाही, पण बळच उठणार, 4:30पर्यंत उरकणार. मी 4ला उठणार, 4:30पर्यंत उरकणार आणि मग जाणार. मग भेटूया डायरेक्ट 4 वाजताच उद्या. तर पॅकिंग अजून काही केलेलं नाही. स्क्रिप्ट लिहिता लिहिताच मम्मी म्हणली आधी पॅकिंगला काय करायची ती मायका काढून दे, मग तू लिहायला बस. मी इकडे कपडे काढतोय आणि आमची मम्मी तिकडे भरायला बसलीत. आणि दरवेळेच हे पुढं पण पॅकिंग निघली की मम्मी अख्खा कपाटाचा आवराय घेते. आत्ता 11:30 वाजले तर मम्मी कपाट आवराय घेतली. मम्मी एक हे 2 शर्ट घे, हे 2 शर्ट आणि 2 पॅन्टी, ती बाहेर एक पॅन्ट वाढते ती पण घ्यायची. तर जायचंय म्हणल्यावरती मम्मीने फक्त जेवढी कपडे न्यायच्यात तेवढंच घेतलं पाहिजे. मम्मी अख्खा कपाटाचा आवराय बसले. आता मग झोपाय करता 12 वाजतात का 1 वाजतात ते तर मला काही माहित नाही. आम्हाला मी पटक्यास मग काय करतो, आम्हाला करेक्ट 3 दिवस जायचंय. आणि माया मग असं वाटतं एखादा ब्लॉग मी बनवून घेऊन जावा, मग तो ब्लॉग सोबत न्याला की उद्या तो ब्लॉग टाकला की 1 दिवस आड्याला पाड्याला होतोयच. इथं मी हॅरी पॉटर झालोय तरी पण नखरं गेलं नाही पाहिजे. सालपाटी गेली तरी चालून पण नखरं नाही संपाय पाहिजे. जाताना ग्लासेस पण येऊन चाललोय, चष्मा पण आणि ग्लासेस पण, दोन्ही पण. ते आमची पॅकिंग झालीत आणि जसं मी म्हणलो होतं आता 1 वाजल्यात. मग आता ब्लॉग राहिलं, सगळंच राहिलं. आता उद्या सकाळीच बघायला लागेल उठून काय करायचं, काय कसं करायचं ते. तर 4:30 वाजता आपल्याला निघायचंय आणि मी 3 वाजता उठलोय कायला ब्लॉग एडिट करायला. मग एक ब्लॉग एडिट करून ठेवतो. मग 3 दिवसाची ट्रिप आहे, त्याच्यामध्ये 1 दिवस टाकला की मला टेन्शन राहायचं नाही आणि तुम्हाला पण ब्लॉग येत राहीन टाईमवरती. तर करेक्ट 4 वाजता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालाय. मग आता एक काम करतो, पाणी तापवाय ठेवतो. झालंय म्हणून आता चूल पेटवायची नादी नाही लागत, तर गॅसवरतीच पाणी तापवाय ठेवतो. पाणी तापवाय ठेवलंय. पाणी तापलं आंघोळ करू आणि मग गणेश मामा त्यांना फोन करू, त्यांचं आवरलंय का नाही बघायला. तर अशारीत्या मी आवरून सोडून रेडी झालोय आणि जर्किंग घातली, सकाळी थोडं गार लागते म्हणून. तर एखाद्या ठिकाणी एखाद्या टाइमवर फिक्स निघायचं ठरलंय, तो टाइम कधीच फिक्स नसतोय. तर 4:30 ठरलं होतं, 4:30 वाजून गेल्यात, निघाय 5:30 इझी वाजणार आहे. मग आता परत थोडा वेळ बसतो, काहीतरी आराम तराम टाइमपास करीतो आणि मग गाडी पैसे जातो. चालू गडीला आपला पांढरा बूट घालून जाणार आहे, ते चप्पल आणि हे बूट पिशवीत नेणार आहे. कृष्णाला ते जाऊ का? ओ कृष्णा भाऊ, बाबल्या झोपत राहते. कृष्णा शेट आलो, चालतंय. जाऊ का? बाय. ओ नाही, रस्त्याला जाऊन थांबतो तोवर, अजून आलेलं नाही, रस्त्याला जाऊन थांबतो. 4:30ला जायचंय. होय म्हणले 4:30ला निघायचंय, 5 तर वाजले. तर मामा ते अजून आले नाही, पण मी रस्त्याला जाऊन थांबतो. असं वाटत नाही फिरायला चाललोय, असं वाटते शाळेत निघाली. तो प्रश्न आहे त्यांना. आता बघू डायरेक्ट आता 2 दिवसांनीच भेटे बपडीची त्यांची. बाबे जाऊ का? बस सोन्या गुन्हे बाळे माझी लय. काय ग खाऊ टाकतो थांबतो मला. तर एक एक करीत सगळी जण जमा केल्यात आणि आता आलोय मामाच्या घरी. मामा तू सगळ्यात उशीर आलाय, तो यामुळे उशीर झालाय. मामा काय आणला? 4:30ला डॉट निघायचंय, तू 5 वाजवले तर 5 आणि परत झोपलो परत.
मी तर मामा झोपलोच नाही. मी आता मामा गाडीत झोपतो डायरेक्ट. आता उज्जैनला गेलो होतो, झोपलेलोच नाही. असं 70% झोपूनच असते गाडी. तर आम्ही अंधार होता तेव्हा निघालेलो आणि आता उजाडले आणि ते मला कधी कळले तर मा एक डुकला झालो. तर मोठ्या गाडीत कुठे फिरायचं म्हणलं की मा अर्धा सप्पर झोपतच होतो आणि ते का तर मला मोठी गाडी सहन होत नाही. आणि इथं उठलोय का तर वातावरणच तसं आहे हो. अचानक डुकला मोडला आणि बाहेर बघतोय तर काय तो निसर्ग, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते ढग, एकच नंबर. इथलं वातावरण लयच भारी आहे. ही जागा कोणती आता मला फिक्स आठवा ना, पण हे लोकेशन बघून तुम्हाला ही जागा कुठली आहे ते जर फिक्स आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आयुष्यात संकट किती पण मोठे असू द्या, त्याच्यातून रस्ता कसा काढायचा ते आपण ह्या रस्त्यातून शिकलं पाहिजे. डोंगर मधोमध तोडून त्याच्यातून मार्ग काढलाय. मग आयुष्यात संकट या डोंगरासारखी असली तरी त्याला पोखरा त्याच्यातून रस्ता काढा. तवर मी मा डोळं जागतो आणि मोबाईलचं डोळं मामाकडे देतो. मग मामा तुम्हाला लोकेशन दाखवीन आणि मी तुम्हाला डायरेक्ट नाश्त्याचा स्पॉट सारखं ते मोबाईल काढते ब्लॉग दादा. मला राव मला $2 कमवायच्यात, मला करायच लागते असं. तर आम्ही तर नाश्त्याला थांबलोय आणि हॉटेलवाला म्हणला आमचा स्पेशल वाडा रस्सा मागवा, लय भारी लागतोय. म्हणून मी त्याची यायची वाट बघत होतो तवर मामाने माझ्या चष्मा वाढलाय. अरे 2 नंबर आहे मामा. तू डायरेक्ट महात्मा गांधी वाटतोय. महात्मा गांधी सोड, मला ते सोनं पुसट पुसट दिसतोय. अरे 2 नंबर मी तुला तेच म्हणलो की लय मोठा नंबर आहे. मला असं क्लिअर दिसतंय. ते घातलं पुसट, मला ते घातल्यावर क्लिअर दिसत ती. दादा एवढं आती करू नको, तुला काय डायरेक्ट डोळं बंद नाही झालं. ब्लर दिसते पण एवढं आती नको करू. हॉटेल में मौजूद काय मिलिंद नार्वेकर होतो की बात मला समजते दिसतंय. मग दादा तुला चष्मा लागलाय, तो डोळे चेक करून घे. मला चष्मा घातल्यावर क्लिअर दिसत ती. जास्त तेल आलं मामा राहू दे. मामाचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागले. याच्यात किती चमचेच भरलं काय त्याच्यात टाकीन सगळं तेल. मग बस मामा मी कॉट शेटला नेऊन येईन. मामा त्याला काढायचं रस्ता संपून जाईल. मायापर्यंत येते का नाही वाटी. मामा कसं आहे बास बास आखी पाहिजे. मामा यांना रेस्टिंग मध्ये तेल भेटते का? एवढं त्याला कुठं देतात का? अरे खुशबू पण परवडलं पाहिजे ना एवढं द्यायला. त्याला ना उद्याचं तुमचं हे होईल तरी द्यायला होईल एवढं तेल घेऊन जावा. तर नाश्त्यामध्ये सगळ्यांनी दणकून तेलवडा खाल्ला आणि त्याच्यामुळे सगळ्यांनाच डुकला आला. गाडीमध्ये मामाला सोडलं तर सगळीच झोपल्यात आणि तुम्ही म्हणसाल तू कसं काय जागा, तर मला मामाने उठवलंय आणि ते कायसाठी तर ह्यांची शूटिंग काढायसाठी. आणि ती काढून झाली तर म्हणलं मी आता परत झोपतो. आणि इथून पुढे आपल्या ट्रिप मध्ये काय घडलं ते तुम्हाला आता पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक कराच, त्याच्याच बरोबर कमेंट बॉक्स मध्ये थोडं प्रेम दाखवा की राहू.